सामाजिक क्षेत्रात शेवंतीताईचा वावर वाढला होता. तिच्या कामाचा आवाका वाढला होता. व्यवसाय सुस्थितीत होता. तानाजीला समाजकारणात राजकारणात जसं अपयश येत होतं तसं त्याच्या व्यक्तिगत व्यवसायातसुद्धा अपयश येत होतं. याला कारण तो स्वतःच होता. तो लोकभावनेचा आदर करत नव्हता. त्याच्या मिजाजखोर स्वभावामुळे हॉटेल व्यवसायाला ग्रहण लागलं होतं. वीटभट्टीचा व्यवसाय आदबट्ट्यात आला होता. नको त्यांच्या नादाला लागल्यामुळे जनमानसात त्याची किंमत कमी झाली होती. बायकोकडून पराभव झाल्यामुळे तानाजी मनातनं खचला होता. सारखा या न त्या कारणावरनं शेवंतीवर आगपाखड करत होता. स्वतःचं अपयश झाकण्याकरता भलता सलता विचार करायचा. झालेल्या पराभवाचं खापर तो शेवंतीवर फोडत होता. एक चांगला माणूस वाया जातोय, आपला नवरा अयोग्य मार्गाला लागतोय याचं दुःख शेवंतीला वाटत होतं. आदर्श शिक्षण संस्थेत आलेली मरगळ झटकून नव्या जोमानं नव्या उत्साहानं काम करावं. शिक्षकांनी प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम करावं. शैक्षणिक प्रशासनात संचालक मंडळानं अकारण हस्तक्षेप करू नये. सगळ्या पालकांनी संस्थेला शाळेला सहकार्य करावं. या संदर्भात शेवंतीताईनं संस्था चालक, पालक आणि शिक्षकांची एकत्र मीटिंग आयोजित केली आणि या मीटिंगमध्ये अगदी मोजक्या शब्दात नेमक्या मुद्द्यांवर भर देत मार्गदर्शन केलं. शिक्षक, पालक आणि संचालक बंधूंनो, सर्वांना विनंती करणारे, ज्या उद्देशाने आणि ध्येयानं प्रेरित होऊन आदरणीय नानासाहेबांनी हे शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं आहे त्याला ऊर्जितावस्थेत आणून शाळेचा, संस्थेचा नावलौकिक वाढवला, त्यांच्या त्यागावर शिक्षण संस्था उभारली हे लक्षात ठेवा. त्या कार्याचा ज्ञानदीप तेवत ठेवणं तुमचं माझं कर्तव्य आहे. शाळेला लागणाऱ्या सोयी सुविधा संचालक मंडळ पुरवल. सर्व संचालकांचा कारभार सहमतीनं चालन. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेतलं जाईल. कर्मचाऱ्यांच्या विधायक प्रगतीकडे लक्ष दिलं जाईल. विद्यार्थी हे दैवत समजून शिक्षकांनी आपलं अध्यापनाचं काम करावं. काही शिक्षक शाळेत कमी आणि बाहेरच्या कामात, खाजगी कामात जास्त रस घेत आहेत. काही शिक्षक अध्यापनापेक्षा आपल्या वैयक्तिक दुय्यम व्यवसायाकडं अधिक लक्ष देत आहेत. काही शिक्षक खाजगी शिकवणी वर्ग घेत आहेत. अशा माझ्या कानावर तक्रारी आल्या आहेत, पण यापुढं असं चालणार नाही. प्रामाणिकपणे काम करण्यासाठी शासन पगार देतं आहे. झोपा काढण्यासाठी किंवा पत्ते पिसत बसण्यासाठी देत नाही पगार. लक्षात घ्या, हजारो विद्यार्थिनींचं भवितव्य तुमच्या हातात आहे. पालकांनी पण आपल्या पाल्याच्या हितासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी जागरूक राहायला पाहिजे. पालकांच्या काही सूचना असतील, नाही तर तक्रारी असतील, तर त्या पण मांडल्या पाहिजेत. हेतू एकच आहे, आपल्या भावी पिढीचं उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी सगळ्यांच्या प्रयत्नांची गरज. गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे. संख्यात्मक निकालाबरोबर गुणात्मक निकाल उंचावला पाहिजे. आपल्या शिक्षण संस्थेची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी हातात हात घालून आपण काम करू. या ज्ञान मंदिरात येताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून यायचं असतं. शिक्षण संस्था राजकारणाचा अड्डा बांधता कामा नाही. आज एवढंच सांगते, प्रत्येक मूल प्रगत झालं पाहिजे. शाळेकरता, संस्थेकरता काय मदत लागली तर ती मदत करायचं मी अभिवचन देते. तुम्ही मला कवाही हाक मारली तर तुमची शेवंतीताई तुमच्या हाकेला ओढ येऊन येईल. शिक्षणाविषयी, विद्यार्थ्यांविषयी शेवंतीच्या बोलण्यातनं तळमळ दिसून येत होती. गजाच्या गलथानपणामुळे स्टेशनरी दुकानातलं भांडवल हळूहळू कमी होत चाललं. भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. गजाची बायको बेसुमार खर्च करत होती. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. शिवाय शेखर शेठच्या नादी लागून सुरुवातीला फुकट प्यायला मिळते म्हणून दारूची चव चाखत होता. गजाचा बायकोवर धाक नव्हता आणि बायकोचा गजावर विश्वास नव्हता. भांडवल कमी पडायला लागलं म्हणून गजा अर्बन बँकेत कर्ज मागणी अर्ज घेऊन शेवंतीताईला भेटायला गेला आणि म्हणाला, शेवंतीताई, लोनसाठी फाईल दिली. तू बँकेची चेअरमन आहे, तुझ्या शब्दाला मान आहे. तू शिफारस केली तर फाईल न बघता पण लोन मंजूर करतील. तुझा शब्द मोडायची कुठल्या अधिकाऱ्यात हिंमत आहे? ताई, एवढं माझं कर्ज मंजुरीचं काम कर. गजा आशादायी वृत्तीनं ताईला म्हणत होता. झालं का तुझं सांगून? आता माझं ऐक. तुझी लोनची फाईल बँकेच्या नियमात बसत असेल तर मंजूर होईल, नाही तर होणार नाही. शब्दावर जोर देत शेवंती म्हणाली, अगं पण मी तुझा भाऊ आहे, आपलं रक्ताचं नातं आहे आणि तू मला सहकार्य करत नाही, याला काय अर्थ आहे? गजा असं म्हणता शेवंती ताडकन म्हणाली, वा र भाऊ वा,
रक्ताच्या नात्याचा भाऊ घर सोडून गेला तेव्हा तुला तुझी बहीण दिसली का रे? बायकोच्या तालावर नाचत बसला तेव्हा ताईची आठवण आली का तुला? माझ्या चेअरमन पदाला गालबोट लागावं म्हणून विरोधकाच्या नादी लागून स्टेशनरी बिलाच्या खोट्या पावत्या देताना तुला लाज नाही वाटली का रे? अडचण आली आता तेव्हा तुला ताईची आठवण झाली वे? अरे तुला भाऊ म्हणायला पण लाज वाटते मला. गज्या, तू बायकोच्या हातातलं भाऊलं बांधलं आहे बे, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. बँकेच्या नियमात बसलं तर लोन मंजूर होईल. माझा भाऊ म्हणून ते कर्ज मंजूर होणार नाही हे लक्षात ठेव. पण पदाचा गैरवापर किंवा दुरुपयोग मी करणार नाही हे लक्षात ठेव. इथनं तू जाऊ शकतो आता. निर्विकार चेहऱ्यानं शेवंती बोलत राहिली तेव्हा गजा मख्ख चेहऱ्यानं बँकेच्या पायऱ्या उतरत राहिला. खरंच ताई म्हणजे नात्यापेक्षा आपलं उचित कर्तव्य करण्यावर भर द्यायच्यात बरं का. नाही तर इतर लोक सगळ्या सोयऱ्याचे हित बघतात. पण शेवंत ताईचा कारभार म्हणजे स्वच्छ कारभार. बँकेचं सभासदांचं भलं करण्यावर त्यांचा भर आहे. खोट्या शब्दांच्या धारेनं वाकवते आणि खऱ्या गरजूंना प्रामाणिकपणे आधार देते ताई. बँकेतले लोक आपापसात बोलत होते. तानाजी साखरे सारासार विचार करत नव्हता. घरी आला की आकांड तांडवच करायचा. त्याचं हॉटेल व्यवसायावर लक्ष नव्हतं. पुढारपणाच्या नावाखाली लायसन नसताना बियर, देशी विदेशी दारूचा स्टॉल ठेवत होता. दारूची खुलेआम विक्री करत होता. संपूर्ण हॉटेल व्यवसाय कामगारांवर अवलंबून होता. दारू पिण्याच्या व्यसनामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकाबरोबर भांडण करायचा. अवैधरित्या दारू विक्री करत असल्यानं दारूबंदी उत्पादन शुल्क खात्याच्या लोकांनी तानाजीच्या हॉटेलवर धाड टाकली. हजारो रुपयांचे दारूचे बॉक्स जप्त करून टाकले. तानाजीवर केस झाली, त्याला अटक झाली. आर्थिक फटका बसला. समाजात तानाजीची प्रतिमा मलिन होत होती. पोलिसांवर दबाव आणून तानाजीला सोडवता आलं असतं, पण अयोग्य मार्गानं वागणं, अयोग्य बेकायदेशीर धंदा करणं आणि अयोग्य लोकांच्या नादी लागून स्वतःच्या पायावर दगड मारून घेणाऱ्या तानाजीला योग्य मार्गावर आणायचं असेल तर थोडं दुर्लक्ष करणं गरजेचं होतं. म्हणून शेवंतीने दुर्लक्ष केलं. त्यातच तानाजीच्या अटकेच्या वर्तमानपत्रांनी भडक बातम्या केल्या. गैरधंद्याचा सम्राट तानाजी साखरेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पुढारपणाच्या नावाखाली काळे धंदे चालवणाऱ्या तानाजी साखरेचा बुरखा फाटला. शिक्षणप्रेमी, तुंगारपूर अर्बन बँकेच्या विद्यमान चेअरमन आणि श्रमिक नेत्या शेवंतताई यांचा राजकीय वरदहस्त असल्यानं तानाजी साखरेच्या अवैध धंद्याला आजपर्यंत कोणी पायबंद घातला नव्हता. तानाजी साखरे हे शेवंतीबाईचे यजमान आहेत. पतीच्या गैरव्यवसायात पत्नीचा हातभार आहे म्हणून राजरोसपणे खुलेआमपणे दारू विक्री व्यवसाय चालू आहे. जर शेवंतीताईचा हात नसता तर आजपर्यंत पोलिसांनी कधीच कारवाई केली असती. तानाजीच्या अटकेनं समाजसेवेचा बुरखा पांघरलेल्या लोकांचा बुरखा फाडला गेला. शेवंतीताईंच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुंग लावावा म्हणून विरोधक हे असे डावपेच रचत होते आणि तानाजीला ते भडकवतही होते. अरे तानाजी, तुझी बायको साधं तुला सोडवायला आली नाही. बहुतेक शेवंतीने पोलिसांना कारवाई करायला प्रेशर आणला असेल बरं का. पोलिसांना 4 पैसे देऊन लगेच जामीन भेटला असता, तुला सोडवता आलं असतं, पण तिने काय हालचालच नाही केली. याचा अर्थ उघड आहे, शेवंती तुझी खरी विरोधक आहे. ती तुझी नावाला बायको आहे. ती तुला अडकवून म्हाताऱ्या नानासाहेब देशमुखाला कुरवाळत असन. हां तानाजी, तू काय मनगाड्या, पण ह्यात काहीतरी शेवंतीचा कुटील डाव आहे बरं का. सावध हो, तिचं प्रेम आहे ना बेगडी आहे. अरे गळ्यात लायसन अडकवायला तानाजी पाहिजे आणि गळ्यात गळा घालायला म्हातारा नाना देशमुख पाहिजे. तिचं चलिंदर काय बरोबर दिसना. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या नावाखाली नानासाहेबाला हातात हात देती, आधार द्यायचे नाटक करती, गाडीत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसती. मला तरी काय काळं विरं दिसते भाऊ याच्यात. नानासाहेब देशमुख, इंदुलकर, अनंतराव यांच्या यानं त्या सभेत दिवसभर कोणाबरोबर तरी असते ती. आता त्याची गरज वरच्या बाहेरची बाहेर भागते. मग शेवंती तुला काय किंमत देणार रे? लक्षात ठेवताना शेवंती तुला बॉटाव खेळवणार आणि म्हाताऱ्याला बी खेळवत बसणार. लेका तानाजी, तू अशी जोळे झाक केली ना, शेवंती तुझ्या हातातनं निसटलीच म्हणून समज. लक्षात घे, अजून नाही वेळ गेली. तिला पाय पण घाल, नाही तर शेवंती तुझा एक दिवस काटा काढन. असं बरंच काही संशयाचं विष तानाजीच्या मनात कालवायचा शेखर शेठ कुटील डाव खेळत होता. तानाजीच्या मनावर सातत्यानं हॅमरिंग करत होता.
तानाजीचा अंतर्बाह्य झळफळाट करत होता. सडक्या मेंदूचा तानाजी आपलं काही चुकतं हे मानायला तयार नव्हता. तो शेवंतीवरच अविश्वास दाखवत होता. घरात दारू पिऊन धिंगाणा घालत होता. शेवंतीला न पटणाऱ्या गोष्टी मुद्दाम करत होता. काहीतरी विषय काढून भांडणाचा मुद्दा उकरून काढत होता. अटक झाल्यावर मला जामीन देऊन सोडवायचा प्रयत्न केला नाही, मला सोडवायला आले नाही, राजकारणाच्या नावाखाली म्हाताऱ्यांच्या हातात हात घालून फिरतीये, स्वतः मिरवत राहतीये, असं तो म्हणायचा. तो तिला म्हणाला, शेवंती तू बाई नाही, नवऱ्याबद्दल तुला किंमत नाही, अशा बटक भावानीला माझी बायको म्हणून घरात राहायचा अधिकार नाही. माझ्या विरोधात कट कारस्थान करून माझा काटासुद्धा काढशील तू. तुला मी यापुढं नांदवणार नाही. तू माझी बायको नाही, मी तुझा नवरा नाही, तुझा न माझा काडीचा संबंध नाही, तू घरात राहायचं नाही, असं म्हणत तानाजीने शेवंतीला लाथ मारली. शेवंतीला राग अनावर झाला होता, पण शेजाऱ्या पाजाऱ्यानं देखत तमाशा नको म्हणून आपल्या घरातलं भांडण आपणच शांत डोक्यानं मिटवलं पाहिजे म्हणून ती शांतपणे म्हणाली. तानाजीराव आपलं पूर्वीच ठरलं होतं, एकमेकांच्या व्यवसायात लक्ष घालायचं नाही, वैयक्तिक विचार स्वातंत्र्याला बाधा आणायची नाही, एकमेकांच्या हिताच्या आड यायचं नाही. पण विरोधकांच्या नादाला लागून तुम्ही भलत्या गोष्टी करत राहिला. अवैध धंद्याला मी पाठीशी घालणार नाही. अहो, जे करायचेच नाही ते धंदे कशासाठी करताय तुम्ही? आणि तुम्हाला पाठीशी घालून मला माझी प्रतिमा मलिन नाही करायची. स्वार्थापेक्षा नात्यापेक्षा मी अंगीकारलेल्या तत्वाशी मी कधी बी तडजोड करणार नाही. तुम्ही भभूतमल शेठसमोर कधी दारू पिणार नाही असं वचन दिलं तर मला, पण पार्टी मीटिंगच्या नावाखाली तुम्ही दारू पित राहिला, व्यसनात अडकला. तुम्ही कसले गांधीवादी विचारसरणीचे हो? आचारी एक, विचारी एक, अंतस्थ हे तू मात्र तुमचे वेगळेच. जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधी करणार नाही आणि यापुढं मी तुमची आरेरावी खपून घेणार नाही. मी बायकोही तुमची, पण तुमची गुलाम नाही, ध्यानात ठेवा. मलाही माझं स्वतंत्र अस्तित्व आहे. मी शून्यातनं जग निर्माण केलं आहे. जनमानसात मला स्थान आहे. मी काय परावलंबी नाही, नांदवणार नाही म्हणून धमकी कोणाला देताय हो? आजपर्यंत तुमचा नाहक त्रास सहन केला, प्रसंगी मार बी खाल्ला, पण यापुढं माझी सहनशीलता संपत आली. आजपर्यंत कशाला विरोध करायचा? आपलं घर आपलं कुटुंब सुखी राहू दे म्हणून मी सहन करत आले. पण तानाजीराव तुम्ही सुधारण्यापेक्षा बेहकत चाललाय. अहो, पती पत्नी म्हणून कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं असावं लागतंय. तो जिव्हाळा, ती आपुलकी कधी दाखवली का तुम्ही? तुम्हाला तुमच्या राजकीय जीवनात यश येत नाही म्हणून माझ्या यशावर जळताय तुम्ही, एवढं मात्र नक्की. चारित्र्याच्या संशयाचं भूत तुमच्या डोक्यात शिरलंय. पण ध्यानात ठेवा, यापुढं तुम्ही नुसता हात जरी उगारला ना, तुमचं थोबाड इकडचं तिकडं करून ठेवलं मी. अन्याय आणि जुलूम सहन करणं माझ्या रक्तात नाही. मी पतीच्या विरोधात नाही, पण तुमच्या व्यसनाच्या विरोधात, तुमच्या काळ्या कृत्याच्या विरोधात मी बंड करणार. म्हणतातच ना, साप नाही म्हणून साकला, नवरा म्हणून नाही आपला. तानाजीराव, तुम्हाला आमची गरज असेल तर गुण्या गोविंदानं राहा, आणि जास्त मगरुरी असेल तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. मी हुंटोकाचं पाऊल नाही उचलणार. आणि जर का पुन्हा अविवेकाने अविचाराने मला मारजोड केली, नाहक संशय घेतला, तर मग मात्र मी सोडणार नाही. मग तुम्हाला रणरागिनी शेवंतीचा हिसका दाखवल्याशिवाय गप बसणार नाही मी. शेवंतीला रोजच तानाजीचा मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. शेवंती आपला संसार तुटू नये म्हणून जास्त ताणत नव्हती. तिला समाजकारणात राजकारणात महत्त्वाचं स्थान होतं, मानसन्मान होता, प्रतिष्ठा होती. पण घरातल्या ताणतणावानं तिचं डोकं अशांत होतं. त्यातच आमदार साहेबांनी शेवंतीची सदिच्छा भेट घेतली, हस्तांदोलन केलं, आगत स्वागत झालं, चहापाणी झालं आणि आमदार साहेबांनी विषयाला हात घातला. मी काय म्हणतो शेवंतीताई, तुम्ही आमच्या पार्टीत या. अहो, तुमच्या पार्टीत तुम्हाला काय भेटते? आमच्याकडं आलं तर तुम्हाला सक्तीची फळं चाखाय मिळतील. आम्ही तुम्हाला आर्थिक हातभार लावू, तुम्हाला महत्त्वाचं पद देऊ, प्रतिष्ठा देऊ. कसं हे बदलत्या प्रवाहाबरोबर बदललं पाहिजे. अपक्ष म्हणत बसण्यात काय अर्थ नाही. तुम्ही आम्हाला पाठबळ दिलं तर आम्ही तुम्हाला तुम्ही जे मागाल ते देऊ. आमदार साहेब शेवंतीला आमिष दाखवत म्हणत होते. आमदार साहेब मनात विचार करत होते की ही रणरागिणी आपल्याबरोबर आली तर विरोधी पार्टीची हवाच काढून घेतल्यासारखं होणार आहे. शेवंतीचा मासा आपल्या गळ्याला लागला तर आपला पुढचा अबाधित सत्ता राखण्याचा मार्ग मोकळा होणार.
पुढची 5 वर्ष आपलं आमदारपद शाबूत ठेवण्याकरता आणि विरोधकांची धार कमी करण्याकरता पुढचं धोरण म्हणून शेवंतीला ते शब्द टाकत होते. आमदार साहेब, तुम्ही माझ्या घरी आला त्याबद्दल धन्यवाद, पण एकदा अंगीकारलेल्या पक्षाचं व्रत मी प्रलोभनाला बळी पडून सोडणार नाही. हे बघा, तुमची माझी वैयक्तिक पातळीवर मैत्री राहील, पण राजकीय पातळीवर, पक्ष पातळीवर ध्येय धोरणाला माझा विरोधच राहील. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या घरी तुम्ही आला, एवढ्या आदरानं माझ्याशी बोलला, याच मला समाधान आहे. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर लय चांगले, माझ्या मनात तुमच्याविषयी आदरभाव आहे, पण मी माझ्या पक्षाचा झेंडा काही सोडणार नाही. माझ्या तत्वाशी, माझ्या विचारधारेशी, माझ्या बांधिलकीशी मी काय प्रतारणा करणार नाही. हात जोडते, नम्रपणे सांगते, आमदार साहेब, तुम्ही माझे दादा आहे, मी तुमची ताई आहे, हे नातं आपण जपू. शेवंती ताई हसत हसत म्हणाले, हा, तुमचं बी खरं आहे ताई. विरोधी पक्ष असेल तर सत्ताधाऱ्याच्या बोलण्याला, सत्तेला लगाम घालता येतोय. तुमची पक्षनिष्ठा त्याग लय कौतुकास्पद आहे. तुमच्या तत्वनिष्ठ स्वभावाला खरंच सलाम केला पाहिजे, पण तरीसुद्धा माझ्या म्हणण्याचा यथावकाश विचार करायला तुम्ही हरकत नाही. मी तालुक्याचा आमदार, तुम्ही तालुक्याच्या सभापती. बघा, विचार करा, आपण दोघं हातात हात घालून समाजकारण, राजकारण करू. तुमचं सहकार्य मला, माझं सहकार्य तुम्हाला राहील. जनतेसमोर भांडत बसायचं, पण पूरक राजकारण करायचं. हसत हसत आमदार साहेब म्हणाले, बरं शेवंतीताई, येतो मी, तालुक्याला चाललो आहे. येणार असाल तर चला माझ्या गाडी, तेवढ्या गप्पा-टप्पा होतील. जनतेच्या भोवया तेवढ्याच होत जावतील. 2 विरोधी पार्टीची माणसं एकत्र बघून लोक राजकीय तर्क-वितर्क लढवतील. हे बघा आमदार साहेब, कोण काय म्हणन यांना मी भीत नाही, आणि भ्यायचं कारण काय? 2 विरोधी पार्टीच्या माणसात निखळ मैत्री असू शकत नाही का? तुम्ही माझ्या घरी आलात, मी तुमच्या गाडीत बसले, म्हणून काही एका क्षणात राजकीय विचार बदलत नसतेत. मला पण तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त जायचे, येते की मी तुमच्याबरोबर. असं म्हणत शेवंती तयार झाली. आमदार साहेबांनी मुद्दाम शेवंतीला त्यांच्या शेजारी सीटवर बसवलं आणि आमदार साहेबांची गाडी तालुक्याच्या दिशेनं सुसाट सुटली. शेवंतीताई आणि आमदार साहेब एका गाडीतून मांडीला मांडी लावून गेले. आमदार आता शेंडी लावणार. शेवंतीचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. बनेल बाई दिसते, नाही कोणाला म्हणत नाही, बोलवलं की गाडीत जाऊन बसते. तानाजी, लक्षात घे, शेवंती तुला बोटाव खेळवती. देवसा डावळ्या आमदाराच्या संघ जाती. अरे सत्तेतलं गबरू दिसलं का बिनाबरूची बाया त्याच्या संघ रंगढंग करते. तानाजी, शेवंती तुला थुका लावते. उचापती बाबण्या तानाजीची दारू पिऊन तानाजीच्या डोक्यात नको ते विष कालवत होता. बाबण्यानं पेरलेल्या सुरुंगाचा स्फोट कधी होईल सांगता येत नव्हतं. शेवंतीच्या मनात कधीच अविचार आले नव्हते. तिने कधी व्यभिचार केला नव्हता. कौटुंबिक चाकोरीतून जीवन जगताना मर्यादेचं कधी उल्लंघन केलं नव्हतं. पण तिचं सडेतोड बोलणं, बिनधास्त मोकळं वागणं हा तिचा पहिल्यापासून स्वभाव होता. एखाद्याशी फ्रँकली बोललं म्हणजे अनैतिक वर्तन केलं असं होत नाही ना. एखाद्याशी बरोबरीच्या नात्यानं मैत्री करणं, प्रवास करणं, चर्चा करणं हे काही पाप नाही आहे. पापी दृष्टीनं बघणं, पापी विचार करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे असं मानणारी शेवंती. ती जगरहाटीचा विचार करणारी नव्हती. निखळ दृष्टीनं बघणारे, विचार करणारे फार थोडे. बाकीच्यांच्या मनात भलतीच संशयाची सुई थैमान घालत होती. आणि तिचा नवरा तानाजी, तो तर संशयाच्या भोवऱ्यात अडकला होता. तानाजीच्या मनात विचारांचं थैमान चाललं होतं. त्याच्या हातून कधी काय घडेल हे सांगता येत नव्हतं. तानाजीचा हॉटेल व्यवसाय बंद पडला. कामगार काम सोडून निघून गेले. हॉटेलची जागा भाडेतत्वानं घेतली होती. बऱ्याच महिन्याचं भाडं थकल्यानं जागा मालकानं हॉटेलची जागा ताब्यात घेतली. कर्जबाजारी झालेल्या तानाजीला एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यायला लागत होतं. समाजात तानाजीची पत राहिली नाही, प्रतिष्ठा राहिली नाही. त्याला कोणी गरजेला उपयोगी पडत नव्हतं. चोहोबाजूनं गांजलेला तानाजी जास्तच व्यसनाच्या आहारी गेला होता. तानाजी नशेत असताना बाजूनं पुसटशी चाललेली चर्चा त्याच्या कानावर येत होती. अरे चांगला माणूस वाया गेला. मला सांग, वाया जाईल नाही तर काय होईन रे? बायको बनेल निघाली, याला मोकळा केला, आता पुढाऱ्याच्या नादी लागली, रंगढंग करती, हे याला होईना सहन, आणि 4 चौघात सांगता बी येईना. म्हणून त्याला झालेलं दुःख पचवण्याकरता व्यसनाच्या आहारी गेला तो. घरात बायको पुढं काही चालत नाही म्हणून पेतोय सकाळ संध्याकाळ, फिरतोय बोंबलत रस्त्याने, आणि रात्री बायकोबरोबर गोंधळ घालतंय. नाही पण शेवंत मुलं चालक बाई बरं का.
आणि हो असला हवला गडी म्हणून त्यांची दोघांची गडी बिघडली. अरे बाबा ह्यो तर गबरू काय लायकीचं आहे कोणाला माहिती नाही, पण माझ्या कानावर बातमी आली, कदाचित ती खरी असावी असं मला वाटते. काय सांगतो, तुझ्या कानावर असे काही जगा वेगळे बातमी आली कळू तर दे. अरे यानं पहिली बायको मारली आणि तिने आत्महत्या केली म्हणून बॉम्ब केली. तिचं सोनं नाणं घेऊन गाव सोडून आला आहे. आपलं अजून लगीन झालं नाही असं शेवंतीला सांगितलं, तिला गाळाला लावलं. आता सटवाईला मिळत नव्हता नवरा आणि मसुबाला मिळत नव्हती बायको, तशातली झाली गत. शेवंतीला यातलं आजपर्यंत काय माहीत नाही. यानं शेवंतीच्या प्रेमापोटी लगीन नाही केलं बरं का. अरे तिच्या पैशावर डोळा ठेवून आणि तिच्या सामाजिक प्रतिष्ठेचा लाभ उठवण्यासाठी याने सगळा खाटाटोप केला, पण त्या आगाऊ शेवंती पुढं याचा काही इलाज चालला ना. नशेत असणाऱ्या तानाजीच्या कानावर हा संवाद ऐकू येत होता. एकेकाच्या कानाखाली आवाज काढावा असं तानाजीला वाटत होतं, पण जगाच्या तोंडाला हात लावता येत नव्हता. त्यांना जे दिसतंय ते बोलत होते. आपली बायको व्यवस्थित वागत नाही, त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही, म्हणून अपमानित मनानं तानाजी खाली मान घालून घरी आला. जेवण वाढलंय, जेवून घ्या, शेवंती त्याला म्हणाली. तू जेवत नाही का तुला भूकच नाही? तानाजी नशेतच होता. दुपारी आमदार साहेबांबरोबर माझं उशिरा जेवण झालं आहे, त्यामुळं मला नाही भूक. शेवंतीनं खरं ते सांगितलं आणि तिथे ठिणगी पडली. लाज वाटत नाही का वर तोंड करून सांगायला? तो म्हातारा सोडला, आता आमदार धरला, तुला कशी भूक लागन? तानाजी असं म्हणता शेवंतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हे बघा, नानासाहेब देशमुख वडीलधारे आहेत, त्यांनी मला मुलगी मानलं आहे. मानलेल्या बापलेकीच्या पवित्र नात्याला तुम्ही कलंक लावू नका. आमदारांना मी दादा म्हणते, ते मला ताई म्हणतात. आमचं नातं मानलेल्या बंधू भगिनीचं आहे. आणि एवढा मोठा नवरा घरात असताना परपुरुषाची गैरसंबंध ठेवायला मी काही बाजार बसवी नाही आहे. हां, तुम्ही तोंड आवरा आणि गप गुमान जेवा. तानाजीराव, घरादाराचा सत्यानाश करू नका. डोक्यातले गलिच्छ विचार काढून टाका. उमेद हरवू नका तुम्ही. आणि मुख्य म्हणजे ही दारू ढोसून तुम्हाला नको तो शहाणपणा सुचतोय. जरा विवेकानं विचार करा. आपण काय बोलतोय याचं भान ठेवा. माझी नाही, स्वतःची आबरू स्वतःच्या तोंडानं धुळीला मिळवू नका. माझा नवराच मला असं बोलत असेल तर जग काय म्हणेल याचा तरी विचार करा. शेवंती समजुतीनं सांगत होती, पण तानाजीचा पारा चढत होता. रागाच्या भरात तानाजीने जेवणाचं ताट भिरकावून दिलं. लोक काय म्हणतात याचं तुला गाडविणीला काय पडलंय? लाथेशिवाय तुझं भूत काय ताळ्यावर येणार नाही, असं म्हणत तानाजी शेवंतीवर तुटून पडला. शेवंती समजावत होती, मार खात होती, पण शेवटी तिचाही संयम सुटला आणि दारुड्या नवऱ्याला तिने सणासणा फटकवायला सुरुवात केली. जोपर्यंत सहन करायचं होतं तोपर्यंत मी सहन केलं. आता माझा रणरागिणीचा अवतार तुला दाखवते, असं म्हणत तानाजीला उलथा पालथा होईपर्यंत शेवंतीनं चपलीने बडवला. नवरा बायकोच्या हाणामारी शेजारी पाजारी कुणी मध्ये पडलं नाही. सगळे हात बांधून तमाशा बघत बसले होते. शेवटी शेवंती वैतागून म्हणाली, आमच्या भांडणाचा तमाशा बघून पोट भरला असेल तर जावा आपापल्या घरी. तुमच्या घरी नवरा बायकोची भांडणं होतच नाहीत असं डोकवून बघताय काय? चला चालते वा. हा भाई की आमच्या घरी वातात भांडणं, पण बायको नवऱ्याला मारती हे पहिल्यांदा बघितलं, आम्हाला तरी काय करायचं म्हणा. असं म्हणत एक एक जण आपल्या आपल्या घराकडे निघून गेले. कोणाला तानाजीची कणव येत होती तर कोणाला शेवंतीची बाजू रास्त वाटत होती. दुसऱ्या दिवशी संपूर्ण तुंगारपुरात दबक्या आवाजात चर्चा चालू झाली. शेवंतीताईंनी नवऱ्याला चपलेने बदडलं. नवऱ्यानं शेवंतीचं थोबाड फोडलं. आणि असं का घडलं तर शेवंतीचं वागणं नडलं. नवरा सोडतीये आणि दुसऱ्याच्या मागं पळतीये. नवऱ्याला संशय आला म्हणून त्याने तिला मारलं आणि शेवंतीने नवऱ्याला पायताणानं बडवलं. गावभर चर्चेला ऊत आला होता. कुणी म्हणायचं शेवंतीची चूक नाही, ती झोकून देऊन काम करणारी बाई आहे, धुतल्या तांदळासारखं तिचं चारित्र्य आहे. साधं वागणं, साधं राहणं, प्रांजळपणे बोलणं, कणखर वागणं हा तिचा स्वभाव आहे. शेवंतीचा संशय घेऊन तिला मारणारा हा भाड्या तानाजी अवलगामी झाला आहे. त्याची अक्कल कुठं शेण खायला जाते काय? रोज दारू पितंय, बोंबलत बसलंय. असल्या पेतड नवऱ्याची पायतानानं पूजा केली बरं झालं, बाकीचं दारुडं नवरं तरी सुधारतील.
सगळ्या बायकांनी शेवंतीसारखं कडक लक्ष्मी व्हायला पाहिजे. नाही तर दारू पिऊन नवऱ्यानं बाडवायचं आणि आपण बायकांनी मुळू रडत बसायचं. नवऱ्यानं मस्तीला आलेल्या बैलावाने फुरफुरायचं. अंडील बैलाला ठेचलं की फुरफुरायचं आपोआप बंद होतंय. सरळ लाईनीत चालतोय तो बैल. दुसऱ्याला बघून टारकाळ्या फोडायचा बंद करतो. बरं झालं शेवंतीने तानाजीला बडावला. असं म्हणत बायका माणसं मनात खुश होत होती, कारण त्यांच्याही घरात असलाच प्रताप चालू होता. बायडाबाई तिचा नवरा दारू पिल्यावर फडाफडा बोलायची, मग नवरा तिला तडातडा मारायचा. तिचा उद्रेक तिला व्यक्त करता येत नव्हता, पण शेवंतीनं उचललेल्या पावलाचं बायडाबाई कौतुक करत होती. हे बघ शेवंती, बऱ्या बोलान तुला सांगतोय, माझं घर सोडून जा. तुझं तो कुठं बी राहा, 2 पोरांना बी घेऊन जा. आजपासनं तू माझी बायको नाही, मी तुझा नवरा नाही, तुझा माझा संबंध संपला. त्या म्हाताऱ्या नानासाहेब देशमुखाच्या बांगल्यात जा, त्याची रांड म्हणून राहा, नाही तर आमदाराची केलं म्हणून राहा. मला ते काय देणं घेणं नाही. माझ्या नावाचा कपाळावर कुकू बी लावायचं नाही. आजपासनं तू मला मेली, तुझ्यासाठी मी मेलो असं समज. आणि सरळ सांगितलेलं कळत नसेल तो कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल करतो. तानाजी डोळे फाडून बोलत होता. अहो, असल्या बंदीखान्यात राहण्यापेक्षा मी कुठेही 2 रूम भाड्यानं घेऊन राहीन. मी काही तुम्हाला स्वतःहून नाकारलेलं नाही आहे. अयोग्य वृत्तीनं व्यसनात तुम्ही तुमची वाट लावून घेतली. संशयाच्या जाळ्यात अडकलेला तुमचा स्वभाव तुम्हाला पोखरून काढतोय. हे बघा, तुम्ही कधी काळी सुधारला तर मी तुमचं स्वागत करेन, पण मी तुमच्यासमोर हात जोडत गायावाया करत पदर पसरत तुमच्या पुढे येणार नाही. जर कदाचित माझी गरज तुम्हाला लागली तर माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडेत. स्वतःला सांभाळा. मी नकोय तुम्हाला. शेवंती पुन्हा एकदा विचारत होती. नाही, तू नकोच आहे, मला कायमचे नको आहे. तू तुझं थोबाड काळं कर. तू मला क्षणभर बी माझ्या नजरेसमोर नको आहे. छेनाल बाई, दुसऱ्याची शेत सजवणार आणि माझ्या मनाचा कोंडवारा करणार बेशरम बाई आहे तू. जा आता, तुझ्या रोज फंटरबरोबर माझ्या मारायला मोकळी झाली तू. अपमानित होऊन समाजात मला शर्मेनं मान खाली घालून जागावं लागते. त्याच्यापेक्षा तुझ्यापासून वेगळं झालेलं चांगलं आहे. तुझा मार्ग तुला लागला, जा चालतो माझ्या आयुष्यातनं. तानाजी गरडावून शेवंतीला घराबाहेरचा रस्ता दाखवत होता. शेवंतीनं डोळ्यातले अश्रू पुसले, मन खंबीर केलं, कपड्याची बॅग भरली. सुजाताला कडेवर घेतलं, नंदेशला हाताला धरलं, रिक्षा बोलवली. कपड्याची बॅग रिक्षात ठेवली. नंदेश आणि सुजाताला सोबत घेऊन शेवंतीनं तानाजीचं घर सोडलं. घरची गृहलक्ष्मी घराबाहेर पडली. तानाजीच्या घरावर उदासीनतेची अवकळा आली. श्रोते हो, प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित सावलीचं झाड उन्हात या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. आपण तत्पूर्वी एक नम्र विनंती, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.